बरं, आता आपण सगळेच रेकी लेवल 1, रेकी लेवल 2 शिकलेलो आहोत आणि आता आपण रेकी लेवल 3 शिकायला सुरुवात केलेली आहे. जसं की आज आपला डे 1 आहे. पण अ, हे सगळं शिकण्यामागचा उद्देश काय आहे? तर आपल्याला काही चांगले अनुभव यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण ते युटिलाइज सुद्धा करता आलं पाहिजे. मग या 2 ते 3 महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही रेकी लेवल 1, लेवल 2 शिकलात, तेव्हा तुम्हाला स्वतः काही त्याचे अनुभव आले का? तरच तुम्ही पुढच्या गोष्टी शिकू शकता ना आणि कॉन्फिडन्स येऊन तुम्ही त्या इतरांना सुद्धा डिस्टन्सने देऊ शकता. येस ओर नो? मग तुमच्यापैकी किती जण आहात की या सगळ्याचा वापर मी माझ्या डे टू डे लाईफमध्ये केलेला आहे आणि माझे बरेच प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केलाय? असे कोण आहेत त्याने हँड रेज करा. मी आता जो प्रश्न विचारला त्यासाठी हँड रेज करा. ओके. पण व्हिडिओ ऑन पाहिजे तुम्हाला, कारण व्हिडिओ ऑन असेल तरच मी अनम्यूट करायला सांगेन. हा, कंचन मॅडम. अ, हो मॅडम, मी विश बॉक्स केलं होतं. त्याच्यामध्ये 2-3 विश आहेत ज्या व्हायला वेळ लागणार आहे मला माहिती आहे. येस. पण ज्या 1-2 विश मी केल्या होत्या त्या फुलफिल झालेल्या आहेत. म्हणजे अ, तरी माझं हिलिंग मध्ये लग्न होतं, मी बाहेर गेले ह्याच्यामुळे व्यवस्थित आहे. पण जे मी सुरुवातीला एक 8-10 दिवस दिला ना त्याच्यामध्ये माझ्या 1-2 विश पूर्ण झालेल्या आहेत. त्याचा ओके, चला, इश्यू व्हेरी नाही. गुड. कारण जोपर्यंत आपण हे प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळत नाही. ओके. आणि चोकुरेचा वगैरे तर ते प्रोटेक्शनचा मी डेली करते. म्हणजे मी घरातनं निघाले की मला ती सवय लागलेली आहे. म्हणजे ते मी माइंड मध्ये म्हणजे येतच ते. आपण जसं हाय हॅलो करतो ते तसं येतं माझ्या, न एक्झॅक्ट. सांगताच येतं. आता ते युज टू झालं पाहिजे आपल्याला, अगदी युज टू. डेली. यूज टू होतं ते. येस. हा, किरण मॅडम. हॅलो, आवाज येतोय ना? येस, येस, येस. मी ना हिलिंगच केलंय म्हणजे घरीच घरच्यांवरतीच ट्राय केलं, सासूबाईंवरती, माझ्या वडिलांवरती. मग त्यांना ते इफेक्टिव्ह वाटलं, की लगेच त्यांचं हँड दुखत होतं तर ते कमी झालं. आणि सासूबाईंना ना इंजुरी झाली होती थोडी पायाला. मग ती पण त्यांची लगेच कमी झाली आणि माझं मेडिटेशन पण खूप स्ट्रॉंग व्हायला लागलं आणि इंट्युशन पॉवर वाढलं. खूप भारी वाटतंय. चला, ग्रेट. लगे असं समजतं काही काही गोष्टी, की हा आता हे होणार आहे का, ते तसं होणार आहे का असं. चला, ग्रेट. थँक्यू. सोनाली मॅडम बाहेर आहेत. हा, बोला. सोनाली मॅडम अनम्यूट करा. हॅलो. हा, येस, बोला. येतो आवाज? हो, हो, येतोय. हा, हो, मी ह्या महिन्यात पूर्णपणे प्रवासात होते तर मी डेली माझ्या कारला हिलिंग देते सगळे सिम्बॉल्स वापरून आणि त्याचा मला खूप रिझल्ट पण जाणवलाय. आम्ही सिंधुदुर्गला गेलो होतो लग्नासाठी. हा, हा. तर तिथे मी जस्ट हिलिंग दिला आणि आमचा पण एक थोडस ऍक्सिडेंट जोरात होता. बोलाल का? आज पावसामुळे आवाज थोडा मला कमी येतोय. मी प्रवासात आहे ना त्याच्यामुळे आवाज येत नसेल क्लिअर. मी ओके, उद्या ओके. शेअर केलं चालेल का? हा, बोला. मी म्हटलं मी उद्या शेअर करते. मी प्रवासात आहे ना तर आवाज हो, येणार नाही चालेल, का? चालेल, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. हो हो, ठीक आहे, आरती चालेल. मॅडम, आरती जोशी. नमस्कार मॅडम. हा, माझा नमस्कार. मुलगा त्या दरम्यान मुलीच्या एक्झामच्या वेळेस तिची तब्येत बरी नव्हती त्यावेळेस मी आपण जे 2 लेवलमध्ये शिकलो त्याचा थोडा 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 उपयोग केला. त्याचा इफेक्ट चांगला झाला. म्हणजे जी पासिंगची पण शक्यता नव्हती मुलाच्या मला, तो पास झाला. 53% मिळाले त्याला. पण चांगलं म्हणजे मला उपयोग चांगला झाला आणि हेतू हाच होता की त्याचं आणि मुलीचं जे काय प्रॉब्लेम्स होते ते बरेच होते आणि ते कमी व्हावे त्यासाठी त्याचा मी खूप चांगला मला फायदा झालेला आहे. अरे वा, चला, फक्त छान. असं म्हणायचंय की ऑरा क्लिनिंग साठी आपण डे टू डे म्हणजे जेव्हा रोजच्या याच्यामध्ये नाही होते काही वेळेला, हं. तर मी जे शिकवलंय ना आजचं ते आपण केलं सुरू तरी होईल का? म्हणजे येस, मी येस. आता आता आपल्याला ऑरा क्लिनिंग साठी काय करायचं? एक सिम्बॉलच होता ना, लेवल 2 मध्ये आपण शिकलो होतो तो. हो हो लॉंग हो चोकुरे आणि त्याला स्पायरल करायचे. तोच सिम्बॉल आपल्याला ड्रॉ करायचा स्वतःवर सकाळी उठल्या उठल्या. बरं. आता तुम्ही उद्रेका युज करू शकतो, जसं आपण आज शिकलो. हो हे हो सगळे पॉवरफुल सिम्बॉल, हळूहळू हे सगळे पॉवरफुल सिम्बॉल आपण युज करायचे. जसं की उद्रेका सिम्बॉल तुम्ही वापरू शकता तुम्हाला स्वतःला हो. प्रोटेक्शनसाठी, बाहेर जाताना सेल्फ बरं. प्रोटेक्शनसाठी. ओके. चालेल. येस. आणि अजून हे जे क्रिस्टल एकच मिनिट थांबा. आज आपण थोडासा हा पाठ वेगळा घेऊया.
बरं बाकीचे जी लोक आहेत त्यांनी हे युटिलाइज केलं की नाही? जवळजवळ आता इथे मला वाटतं 44 लोक आहेत. मग त्यांनी हे युटिलाइज केलं की नाही? हा, स्मिता मॅडम. हॅलो. हा मॅडम, हॅलो. आवाज येतोय? हो हो, येतोय. मॅडम, म्हणजे जेव्हा सेकंड लेवल सुरू केलं तेव्हा म्हणजे प्रॅक्टिस करायला सुरुवात केली होती आणि हा. अगदी इमर्जन्सी मध्ये गावाला जायला लागलं. ओके. तर रिझर्वेशन म्हणजे कन्फर्म होईल की नाही, पण ते अगदी लास्ट मोमेंटला कन्फर्म झालं. पण ओके. कन्फर्म झालं असं की एक डबा 3 मध्ये होतं आणि एक 8 मध्ये होतं. तर घरातून जातानाच असं केलं होतं की बाबा एका ठिकाणी मिळालं तर बरं होईल. बघू म्हणे आपण तिथं गेल्यावर बघू काय काय होईल. तर तिथं गेल्यावर म्हणजे दोन्हीकडे जाऊन आलो. पण 8 नंबर मध्ये गेलो तर ते शेजारी बसले होते, ते म्हणे माझी आई आणि बायको आहे, तर तुम्ही प्लीज माझा 3 नंबर मध्ये नंबर आहे, तर तुम्ही तिकडे जाता का? म्हणजे सहज अगदी मला ते खूप म्हणजे अनुभव एकदम खूप छान आला तो मला. चला, छान. मग यासाठी आपण घरातूनच अफर्मेशन ठेवूनच हो, हो, जायचं. हो. येस. तसंच केलं होतं. येस. पण काही आणि सहज माझं काम झालेला हा शब्द वापरायचा, जो की मी हो, तुम्हाला डे हो, 1 हो. पासून सांगितले. येस. चला, खूप छान. हा, मनीषा मॅडम. रेकी लेवल 1 झाले तेव्हाचे अनुभव आहेत माझे. हं. अं, बहिणीच्या मुली माझ्याकडे आलेल्या 10वीच्या पेपरसाठी जरा आणि मोठ्याने, मी जरा जवळ. बहिणीच्या मुली माझ्याकडे बहिणींच्या मुली आहेत ना माझ्याकडे 10वीच्या परीक्षेसाठी आल्या होत्या तयारीसाठी. आणि एक त्यातली अशी होती की ती पास व्हायची पण काही चान्सेस नव्हते. आणि मी त्यांना परीक्षेला जाताना हिलिंग देत होते. तर त्यांच्या टक्क्यांमध्ये जवळपास 13 ते 15% वाढ झाली. म्हणजे जी पास होणार नव्हती तिला 77% पडले आणि जिला 73 होते फर्स्ट सेमिस्टरला तिला 88% पडले. अरे वा, चला, छान. चलो, ग्रेट. सो ह्या सगळ्या गोष्टी केव्हा आपल्याला त्याच्यावर विश्वास बसतो, जेव्हा आपण डे टू डे लाईफ मध्ये स्वतःसाठी किंवा इतरांसाठी ते वापरतो. थोडक्यात काय प्रॅक्टिकल करतो तेव्हा. अदरवाईज काहीच रिझल्ट मिळणार नाही मग तुम्हाला. जसं तुम्ही ऐकताय माझं, फक्त ऐकतच राहणार. ओके, नताशा मॅडम, तुम्हाला विचारते, यूज केलंय की नाही अजूनपर्यंत? हो मॅडम, मी यूज केलं आणि उपयोगही झाला. फक्त माझ्या गोष्टी आहेत ना, त्या थोड्या लाँग टर्मच्या होत्या. ओके. एक तर म्हणजे माझी मुलं आहेत ती लहान, म्हणजे 1 वर्ष आणि 4 वर्ष अशा एज ग्रुपमध्ये आहेत. हा. त्यांना मी रेग्युलरली हीलिंग देते आणि त्यांचं फ्रिक्वेंट आजारपणा ह्याच्यामध्ये खूप मला फरक दिसतोय. कारण एवढ्या लहान वयाची मुलं सारखे ताप, सर्दी, खोकला होत असतो ना त्यांना, राईट. त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि जनरली माझ्या हसबंडच्या वर्क प्लेससाठी पण मी यूज केलं. त्यातही म्हणजे असं प्रमोशन वगैरे अशा पद्धतीने अजून नाही, पण त्यांचं ॲटमॉस्फिअर सुधारलं वगैरे असं थोडं स्लो मूव्हिंग प्रोग्रेस दिसतेय, पण चांगलं नक्की होतंय. आणि माझ्या आईला सुद्धा खूप मदत होते आहे. तिला ॲक्चुअली पायाच्या त्रासामुळे अजिबात सपोर्ट शिवाय उभं राहता येत नाही किंवा चालता येत नाही असं होतं. तर त्याच्यामध्ये पण आम्हाला ती सपोर्ट घेऊन चालताना वगैरे दिसते, असं इम्प्रूव्हमेंट दिसते आहे. अरे वा, चला. रेग्युलर हिलिंग करा. आता हे तुम्ही प्रॅक्टिकल करताय म्हणून तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळेल. खूप छान. येस. अर्चना मॅडम. अर्चना मॅडम, मोबाईल कुठे हरवला बरं तुमचा? मॅडम, माझा मोबाईल हरवला आणि तो सापडला सुद्धा. म्हणजे हेच अच्छा. सांगायचं होतं मला अरे वा. की मी क्लिनिकला चालली होती, माझ्या पर्समधून मोबाईल पडला. पण मला विश्वास होता की माझा मोबाईल सापडेल म्हणून. आणि 9व्या 10व्या दिवशीच मोबाईल सापडला. म्हणजे पोलीस स्टेशन मधून मला फोन आला की तुमचा फोन आला, घेऊन जा. एरवी आपला मोबाईल पडला तर कोण आणून देतं का? कधीच नाही मॅडम. आणि ही गोष्ट मी 1 सेकंड मध्ये आपला मोबाईल गायब, त्यातला सिम काढून सगळं काय काय करायचं ते करतात. So, आणि फक्त मॅम, मी एकच बोलेन, चांगली विश्वास गोष्ट अशी ठेवा, झाली ट्रस्ट ठेवा. की माझा दुसरा पण फोन मला मिळाला. अरे वा, चलो, छान. मी तुम्हाला हा, प्रमिला मॅडम. हा, बोला, येतोय. हा, मी कपूर दिवा वापरते मॅडम. हा. त्याचा मला खूप रिझल्ट आहे. आता त्याची काजळी वगैरे संपूर्ण नष्ट होत आहेत. म्हणजे मी दुकानासाठी लावत आहे ना, हा. तर हा. खूप छान असा आता सुगंधी वास येतो त्याचा. दुकानामध्ये गेले ना, दिव्याचा सुगंधी वास चालू झालेला आहे. आणि अरे वा. काजळी स्टार्टिंगला खूप असं तुम्ही सांगितलं ना, चित्र विचित्र,
तशी हा अशी जाड जाड होत होती. आता ती संपूर्ण नष्ट होऊन प्लेन नवीन सारखा होतोय ती. हा पण आता हा प्रयोग संपूर्ण तुम्हाला आठवड्यातून एकदा दोनदा करायचंच आहे, कारण एनर्जी चेंज होत असते सारखी, त्यामुळे आठवड्यातून मी एकदा रोज दोनदा लावते आता. करायचंच आहे. अरे वा, हो, छान. आणि बाकीचे पण याचे म्हणजे खूप रिझल्ट छान आहे. म्हणजे गिराईकामध्ये वाढ पण खूप झालेली आहे. म्हणजे आता मला स्वतःला सर्दी झाली, चोकोरे टाकलं तर सर्दी गायब. मुलांना म्हणजे औषधाचे पैसे वाचले मेन माझे बऱ्याचपैकी. चलो आणि छान. सासऱ्यांना वगैरे सगळ्यांना खूप फरक छान आहे. अरे वा, मिस्टरांना. हो. चला छान. तो येस, माझं म्हणण्याचं तात्पर्य एकच होतं की जिथे जिथे तुम्ही यूज कराल तिथे तिथे तुम्हाला रिझल्ट मिळणार, पण युजच नाही केला तर रिझल्ट काय मिळणार आहेत. सो येस, डेफिनेटली त्यासाठी वापर करणं गरजेचं आहे. आपण छत्री केव्हा काढतो? फक्त पावसाळ्यात. बाकी एरवी ती गंज लावून तिकडे पडलेली असते, बरोबर ना? मग ती स्मूथ होईल का? मग आता पावसाळा जवळ आल्यानंतर आपण शोधतो, कुठेतरी पोटमाळ्यावर ठेवलेली असते, मग त्याला ऑइलिंग वगैरे करतो, मग ती डे टू डे वापरायला सुरुवात करतो, तेव्हा ती स्मूथ होते. तसंच हे आहे. जेवढं तुम्ही एज्युकेशन घ्याल तेवढं तुम्ही ठेवलात तर ते त्याला बुरशी लागणार, गंज लागणार. त्यामुळे जेवढं तुम्ही त्याचा युटिलाइज कराल तेवढे तो तुम्हाला रिझल्ट येणार. ठीक आहे. सो येस, डेफिनेटली आता उद्यापासून आपला रेग्युलर क्लास असणार आहे आणि उद्या आपला पीएलआरचा फर्स्ट सेशन असणार आहे. पीएलआरचा फर्स्ट सेशन सगळ्यांसाठी फ्री, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की सॉरी पीएलआर नाही, आकाशिक. सो आकाशिक रेकॉर्ड म्हणजे काय हे तुम्हाला कळेल आणि त्याचा बेनिफिट काय होतो, त्याचे फायदे काय आहेत ते तुम्हाला थोडक्यात, ज्यांना इच्छा आहे समजून घेण्याची त्यांना कळेल. आणि तसा पण आपला हा सेशन जून पासून रेग्युलर ती बॅच आपली चालू होणार आहे. मॅडम एक रिक्वेस्ट होती, तो उद्याचा सेशन नंतर घेताल का? उद्या ऍक्च्युली ना माझा पेपर आहे, त्यामुळे मला उद्याचं सेशन अटेंड करता येणार. ऍक्च्युली काय झालं मॅडम, आता हे सगळं ना मी रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग मिळेल का केलंय. त्याचं? रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग नाही मिळणार आहे. मी मग आता हे त्यामुळे सगळं उद्या 7 वाजता आहे संध्याकाळी. इव्हिनिंगला का? ओके, हो. चालेल. तो आता ना मला जर मी आता हे कम्प्लीट नाही केलं तर मी जून मध्ये माझ्यावर खूप प्रेशर येणार आहे, कारण मी सगळ्यांची फी घेऊन बसली आणि मी जर ते क्लास व्यवस्थित चालू नाही केले तर प्रॉब्लेम होणार ना तुम्हाला पण. सो त्यासाठी आपण रेग्युलर 3 लवकर स्टार्ट केले, जेणेकरून बाकीचे सगळे सेशन मला प्रॉपर चालू करता येतील आणि मला ते तेवढ्या वेळेमध्ये संपवायचे. ठीक आहे. सो येस, मॅडम एक सो प्रश्न मच विचारू. सगळ्यांना, आणि तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी कृपेने खूप छान छान रिझल्ट तुम्हाला मिळो. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.